श्रीराम समर्थ. नमस्कार, मी प्रिया श्रीनिवास जोग सर्व श्रोत्यांना सादर वंदन करीत आहे. मनाचे श्लोक क्रमांक 187 आज आपण पाहणार आहोत. श्लोक असा आहे: भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नसाहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी रहावे. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की ही सगळी पंचमहाभूत, जीव, प्राणी आणि विश्व यांच्यामध्ये ऐक्य आहे, पण शाश्वत आत्मस्वरूपात त्यांना खरं अस्तित्व नाही. म्हणून मनाला जे जे काही अनुभवास येतं ते पाहावं, परंतु त्यात खरेपणाच्या भावनेनं न गुंतता स्वानंदात राहावं. आता बघा, ज्या विश्वात आपला जन्म झाला, आपण इथेच जगतो आणि इथेच मरतो, हे सगळं विश्व जे आहे ना, हे पंचभूतांपासून बनलेलं आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. कुठली कुठली तर पृथ्वी, आप, आप म्हणजे पाणी, तेज, वायू आणि आकाश, या 5 भूतांपासून हे सगळं विश्व बनलेलं, ही पंचभूत. आणि हीच पंचभूत आपला देह निर्मितीसाठी सुद्धा कारक असतात, हो की नाही. आपल्या शरीरामध्ये बघा, सगळी तत्व आहेतच आहेत. म्हणजे पृथ्वी तत्व म्हणजे मातीचं तत्व. आता कसं, म्हणजे अगदी आपली बागेत आढळणारी किंवा डोंगरावरची माती असा त्याचा शब्दशः अर्थ नको घ्यायला. पण बघा, लहानपणी जन्माला आलेलं बाळ असतं की नाही, तर काही काही बाळांचं की नाही बर्थ वेट खूप जास्त असतं. आणि काही काही बाळं ना अशी ना अगदी हलकी फुलकी, अगदी फुलासारखी असतात. तर सहज ना त्या आंघोळ घालायला येणाऱ्या मावशी असतात ना, त्या काय म्हणतात, बाळाची माती अगदी जड आहे, म्हणजे बाळ चांगलं आहे, वजनदार आहे. आणि काही काही बाळं अगदी फुलासारखी हलकी हलकीच असतात, म्हणजे नंतर सुद्धा ती काय अशी छान गुटगुटीत वगैरे होणार नाहीत का, होतात ना, पण तरी सुद्धा ना वजन म्हणाल तर त्यांचं वजन जरा कमी असतं. आणि काही बाळांचं काहीही, म्हणजे फार अगदी काही खायला प्यायला वेगळं काही घातलेलं असतं का, नाही, पण त्यांचं ना बोन वेट त्याला सायन्समध्ये म्हणतात, तर ते जरा मुळातच जास्त असतं. आणि माती हे तत्व कधी लक्षात येतं, जेव्हा हा देह अग्नीच्या स्वाधीन होतो, म्हणजे देहावसनानंतर, त्यावेळेला या सगळ्या देहाची माती माती होऊन जाते. तिथं आपल्याला लक्षात येतं की माती हे तत्व आहे. आप, आप म्हणजे पाणी. आता शरीरामध्ये आपलं संपूर्ण जीवन रस भरलेला आहे. पाणी तर आहेच आहे, पाण्याला आपण जीवनच म्हणतो. म्हणजे एक वेळ आपण अन्नाशिवाय एखादा दिवस राहू शकतो, पण पाण्याशिवाय कठीण आहे एखादं. आणि उन्हाळ्यात वगैरे तर बघा, जलतृष्णा होत असते. म्हणजे कशी, आपल्याला अनुभव आहे की नाही, की कोणीतरी मला पाणी पिताना दिसलं ना समोर, तरी मला पाणी प्यावंसं वाटतं. अगदी इतकंच काय की माझ्या समोर ती व्यक्ती नाहीये, ती पलीकडच्या खोलीत आहे, पण ती पाणी पितीये. तिच्या पाण्याच्या बाटलीचा, त्या झाकणाचा आवाज किंवा बाटलीचा आवाज किंवा तांब्या भांड्याचा आवाज किंवा माठावर झाकण काढून त्याच्यात ते म्हणजे पाणी भांडं बुडवून ते पाणी घेतलेला आवाज, असे ना पाण्याशी संबंधित नुसते आवाज जरी ऐकले ना, तरी आपली जलतृष्णा जागृत होते आणि आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं. म्हणजे आपल्या शरीरात. आणि शेवटी रक्त काय आहे, रक्तात पाण्याचं प्रमाण आहेच. हे सगळे जीवनरस काय आहेत, हे सगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे काय आहे, हे सगळ्यात तर पाणी आहेच ना. तर पाणी, नंतर तेज. तेज म्हणजे एक तर सूर्यप्रकाशाचं तेज किंवा अग्नितत्व, दोन्हीला तेज असं म्हटलं जातं. तर आता अग्नितत्व, जठरामध्ये अग्नी असतो. नंतर संतापाच्या वेळेला डोळ्यातून साक्षात म्हणजे निखारे डोळ्यामध्ये फुलतात. हे ना नुसते आपले वाक्प्रचार नाहीये, तर प्रत्यक्षात ना ते तत्व तिथं जागृत होतं. डोळे असे खदिरांगरासारखे एकदम लाल बुंद होतात. कशामुळे, तर डोळ्यामधलं अग्नितत्व त्या क्षणी अत्यंत क्रोधामुळे जागृत होत असतं. जठरातला अग्नी झाला, हा अग्नी झाला. नंतर
वाणीमध्ये सुद्धा ना एक प्रकारचं तेज असतं बघा. म्हणजे लोकमान्य टिळकांची जर वाणी बघितली तर अत्यंत परखड, जहाल, म्हणजे दुसऱ्याचा अगदी त्या वाणीच्या धारधार शस्त्राने सोक्षमोक्ष करावा, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, असं अगदी स्पष्ट धारधार आवाजात विचारणारे लोकमान्य टिळक हे त्यांच्या वाणीतलं तेज आहे. बुद्धीचं तेज आपल्याला ठाऊकच आहे. तर असं हे तेज तत्व. आता वायू तत्व. आता आपल्याला श्वास आपण घेतो म्हणजे आपण प्राणवायू आत घेतो, श्वास सोडतो म्हणजे आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. हे दोन मुख्य वायू तर आपल्या शरीरामध्ये सततच ये जा करत असतात. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर गॅसेस, त्यांची निर्मिती अन्न पचनाच्या वेळेला आपल्या शरीरात होतच असते. आणि आकाश हे तत्व आहे. आकाश म्हणजे सर्व समावेशक हे जे तत्व आहे हे सुद्धा आपल्या शरीरामधल्या 5व्या भूतामध्ये इन्क्लुडेड आहे. आता आकाश म्हणजे सगळं विशाल, ही जी पोकळी आहे ना, आता शरीरामध्ये सुद्धा बघा उदर पोकळी असते, हो की नाही. आपण म्हणतो ना की 2 घास आहेत ना नेहमी कमी खावेत म्हणजे पोटाला तडस लागत नाही. अगदी ओ येईपर्यंत असं जर जेवलं तर काय होतं, अन्न पचनाची क्रिया जी आहे ना ती थोडीशी मंदावते. म्हणजे म्हणून ती जी उदर पोकळी असते तर ती आपल्याला मेंटेन करण्यासाठी आपल्याला अन्न हे नेहमी बेताने खावं लागतं, म्हणून तर थोड्या थोड्या वेळानंतर खावं लागतं. तसंच गर्भाशयामध्ये सुद्धा एक विशिष्ट पोकळी असतेच ना. आणि गर्भाशय सुद्धा कसं, त्याला ती इलॅस्टिसिटी असते. म्हणजे गर्भाची जशी वाढ होते तसं ते गर्भाशय हळूहळू वाढत जातं. ती पोकळी आणि ते पूर्ण 9 महिन्याचं वाढलेलं ते बाळ म्हणजे ते गर्भ आपल्या आहे त्याच शरीरामध्ये कसं काय अकोमोडेट होतं. खरंच हे निसर्गाचं आश्चर्य आहे. सायन्स तर 100% आहे, मी सायन्स कधी नाकारणारच नाही, पण त्याच्याही पलीकडे जाऊन खूप खूप आश्चर्यकारक घटना. म्हणजे एक बाळ राहू शकतं त्याच उदरामध्ये, ट्विन्स म्हणजे जुळी सुद्धा राहू शकतात, कधी कधी 3 बाळं सुद्धा राहू शकतात आणि ती सुखनैव जन्माला पण येतात आणि ती व्यवस्थित वाढतात सुद्धा. असं नाही होत की 3 बाळं जन्माला आली म्हणून त्यातलं एक दगावलं किंवा ती फारच कमी वजनाची होती, कुणीच जगली नाहीत, असंही घडतं. पण जगणाऱ्यांची पण संख्या अल्प जरी असली, कारण मुळातच तिळं होणं हे प्रमाणच अल्प आहे, पण तरी ते असतं. सांगायचं तात्पर्य की आपल्या ह्याच्यात की किती ती पोकळी कशी निर्माण केली जाते, हे जे सगळं तत्व आहे ना हे आकाशाचं तत्व आहे. आता ही सगळ्या तत्वांनी आपले बनलेली ही देह प्रकृती. आता ह्या प्रकृतीचे 3 गुण आहेत ना ते सुद्धा आपल्या ह्याच्यावर शरीरावर कार्यरत असतात. आपल्या मनावर त्यांचं कार्य चालू असतं, सत्व, रज आणि तम. आणि ह्या सगळ्यामुळे सचेतनात आणि अचेतनात नाना प्रकारचे भेद तयार होत असतात. तरी सुद्धा एक लक्षात घ्या की पंचमहाभूत हे सर्वांचं एकच मूलद्रव्य आहे. तुम्ही फिजिक्सच्या दृष्टीने अभ्यासा, प्रोटॉन्स म्हणा, न्यूट्रॉन्स म्हणा किंवा केमिस्ट्रीच्या दृष्टीने म्हणा, मॉलिक्युल्स म्हणा, एलिमेंट्स म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, शास्त्रीय संज्ञा ज्या द्यायच्या त्या द्या, त्याही चुकणार नाहीत. आणि अध्यात्माच्या दृष्टीने ह्या ज्या काही संज्ञा आपण वापरतोय याही चुकायच्या नाहीत. दोन्हीच जर शेवट परिणती पाहिली तर ती एकच आहे. आणि हे शास्त्रज्ञांनाही ठाऊक आहे, संतांनाही ठाऊक आहे. ठाऊक कोणाला नाहीये, मधल्या आपल्या लोकांना. आपल्याला एकच कुठलं तरी योग्य वाटतं. म्हणजे फार धार्मिक भावना ज्यांच्या अगदी खूप सखोल असतात त्यांना हे शास्त्र वगैरे त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्याच्यात. त्यांना आपलं फक्त धार्मिक भावना आणि
ती सगळं अध्यात्म वगैरे तेच त्यांना फक्त खरं वाटतं. आणि अगदी शास्त्र शुद्ध, शास्त्रनिष्ठ, शास्त्रप्रणेते असे जे असतात त्यांना फक्त त्यांचं शास्त्रच बरोबर वाटतं, बाकीच्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नसतो. पण संत हे एकमेव असे सगळे आहेत की ज्यांना दोन्हीच्यातलं सत्य आणि दोन्हीच्या मध्ये काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, तो जो भेद आहे तो त्यांना आढळतो, त्यांना तो ठाऊक असतो. आणि तो भेदच म्हणाल तर ह्या पृथ्वीवर नाना प्रकारचे भेद, अहो भौगोलिक खंडांचे सुद्धा भेद, आता हे निसर्गक्रमाने झाले, त्या सगळ्या पृथ्वीच्या भूगर्भाच्या हालचाली कशा झाल्या, भूगोलामध्ये शाळेत असताना शिकलो होतो, आठवतंय का? मग वेगळे वेगळे त्या हालचालींमुळे तो जो काही सलग भूभाग होता त्याचे वेगळे वेगळे तुकडे झाले, ते त्या जलप्रवाहावर, समुद्राच्या पाण्यावर ते तरंगले. आणि मग शाळेमध्ये आठवतंय का, असं एक स्टेन्सिल दाखवायचे बरं का आपल्याला, की ते सगळं स्टेन्सिलमध्ये सगळे खंड कसे एकत्र जोडले जाऊ शकतात आणि एक अखंड भूभाग जो साधारण 29% आहे आणि वरचं 71% पाणी आहे असं जे सांगितलं जातं, तर तो 29% भूभाग हा अखंड कसा जोडला जाऊ शकतो याचं पण एक स्टेन्सिल शाळेमध्ये दाखवायचे. पण त्या सगळ्या भूगर्भाच्या हालचाली, समुद्रामधल्या हालचाली, समुद्रामध्ये होणारे ज्वालामुखीचे उद्रेक, समुद्रामध्ये होणारे समुद्रकंप म्हणूयात त्याला, कारण भूकंप हा संज्ञा तिथे बरोबर नाही, याच्यामुळे हे सगळे भूखंड तुकड्या तुकड्यामध्ये वेगवेगळे विस्तारले गेले, काही वाहत थोडे दूर गेले, काही आहे तिथेच जरा 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 राहिले. आणि अशा प्रकारे पूर्वीच्या म्हणजे आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने सप्तखंड, पण भूगोलाच्या दृष्टीने आता आपण 5च खंडांना मान्यता दिलेली आहे. हे सगळं जे घडलंय हे भूगर्भाच्या हालचालींमुळे. पण त्याच्यामध्ये आता त्या खंडामध्ये देशांच्या सीमा कोणी आखल्या? आपणच ना, माणसाने देश आखले, राज्य आखली, शहरं आखली, गावं, समाज, समाजामध्ये जातीभेद, हे सगळे भेद कुणी निर्माण केले? सगळे आपणच तर निर्माण केलेले आहेत. आणि लक्षात घ्या, हे सगळे भेद आहेत, हे सगळे अशाश्वत आहेत, यातलं काहीच टिकायचं नाहीये, कारण यातलं काही शाश्वतच नाहीये. आणि जेव्हा परमात्म तत्वाचा विचार केला जातो तिथं हे सगळं शून्यवत होऊन जातं, किंबहुना त्याचं अस्तित्वच शिल्लक राहत नाही. खरं तर हेच आहे, पण हे आपल्याला कळत नाही, कारण आपली समजून घेण्याची ती पात्रता नसते. ती पात्रता येऊ शकते. समर्थ आपल्याला म्हणजे निराश नाही करत कुठल्याच बाबतीत, कुठल्याच गोष्टीचा बागुलबुवा दाखवत नाही. बापरे हे फार अवघड आहे, काय उगाच त्याच्या नादी लागू नका बरं का, तुमचं बरं आपला संसार चाललाय, प्रपंच चाललाय, छान छान छान, मुलं बाळ, धंदा पाणी, अरे वा, हो का, यंदा मुलाचं लग्न आहे का, अरे वा, छान छान, म्हणजे आता नातवंडाचं दर्शन होईल, मग काय पण तू दर्शन होईल, घरात सासू सासरे असतील तर छान छान, उत्तम, असं म्हणून समर्थ त्याच्यातच रमा असाही आशीर्वाद देत नाही. तो सोडाही म्हणत नाहीयेत. गंमत अशी आहे ना की तो सोडा पण म्हणत नाही आणि त्याच्यात रमा पण म्हणत नाहीयेत, पण त्याच्यातून हळूहळू बाहेर पडा. आणि मग बाहेर पडायचंय तर करायचंय काय नक्की ते तर ठाऊक पाहिजे ना. ते सगळं सांगण्यासाठी हा एवढा अट्टाहास, ही सगळी यातायात जी आहे ती त्यासाठी की प्रपंच तर मला आंधळ म्हणून मिळालेला आहे, आता तो तर मी करणारच आहे, मला तर आवडच आहे, पहिल्यापासूनच अनेक जन्म मी प्रपंच केलेलाच आहे, माझ्या तो इतका अंगवळणी पडलेला आहे की कित्येक गोष्टी आपण म्हणतो ना की पाण्यात पडलं की पोहायला लागतं, तशा येतात की नाही हो. मुलीचं लग्न करून मुलगी सासरी गेली की किती गोष्टी तिने माहेरी केल्याच नव्हत्या त्या सगळ्या ती आपोआप करायला लागते. आईला काय आनंद होतो, आईला अगदी फुलून फुलून येतं की माझी मुलगी किती गुणाची बाळ सासरी गेली आणि छान रमली, सगळं काही अगदी माझ्यासारखंच करते, आई किती खुश होते. आणि तेव्हा मी तिला किती सांगायचे पण लक्षच नसायचं. आपण बरं, आपलं कॉलेज बरं, पण मग हे सगळं कसं जमायला लागलं. आपण म्हणतो अगं पाण्यात पडलं की पोहायला येतं, गळ्यात मंगळसूत्र बांधलं, डोक्यावर अक्षता पडल्या की संसार हा जमायलाच लागतो, कारण
ते सगळे संस्कार आपल्या चित्तावर कोरले गेलेले आहेत. जन्मोजन्मीचे युगायुगांचे ते चालूच आहेत. म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी कुठल्याही क्लासमध्ये जावंच लागत नाही. लहान छोटी मुलगी असते तर ती भातुकलीचा खेळ मांडते की नाही हो? कुणी होय तिला इतकं शिकवलेलं असतं? कसं काय, म्हणजे भातुकलीचं सेट आई, आजी, काकू कोणीतरी आणून देईल इथपर्यंत ठीक आहे. आणून दिल्या दिवशी पहिल्या दिवशी एकदा दोनदा मांडून दाखवेल, तिच्याबरोबर खेळेल वगैरे, पण नंतर काय सुंदर भातुकली त्या मुली पण छोट्या छोट्या खेळतात. 3, 4, 5 वर्षापर्यंत त्यांचं भातुकलीचं विश्व असतं. कसं काय जमतं? चित्तावरचे संस्कार असतात, लक्षात घ्या. त्यामुळे हे जमण्यासाठी कुठलं कौशल्य मुळात वापरावंच लागत नाही. कौशल्य कुठे वापरायचंय तर कौशल्य ही जी ज्ञानाची आस आपल्याला लागायला हवी आहे ना, तर ती आस लागण्यासाठी कौशल्य वापरायचंय. आणि आपलं कसं झालंय, आपण इतके संसारात अडकतो सुटतच नाही. आपला विषय कधी त्याच्यातून आपण मोकळेच होत नाही. आणि हे विषय सुद्धा सगळे कसे आहेत की समर्थ म्हणतात की मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. मला कित्येक गोष्टींची आवड असते, पण हळूहळू ती आवड मला लक्षात येतं मी बोर होते. मला पूर्वीसारख्या कित्येक गोष्टी, म्हणजे पूर्वी किती मला अमुक करायला आवडायचं, तमुक करायला आवडायचं, हल्ली मला आवडत नाही, मी बोर होते किंवा मी बोर होतोय. हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. एवढ्या 50-55 वर्षात आपण असे बोर होण्याचे पण क्षण अनेक अनुभवले. काय पूर्वी माझं खरंच पुस्तक हातात घेतलं की 2 तासात मी झपाझप माझी जवळजवळ 100 पानं वाचून व्हायची, एवढा स्पीड होता. हल्ली कंटाळा येतो, वाचावंसच वाटत नाही. हातात घेतलं ना की झोपच यायला लागते. म्हणजे माझ्या आवडी सुद्धा वयानुसार बदलायला लागतात. मग माझं सुख नक्की कशात आहे मला कळेनासच व्हायला लागतं. लहानपणी आवडत असलेल्या कित्येक गोष्टी आवडत नाहीत. मला पूर्वीची माणसं सुद्धा माझ्या बरोबर संपर्कात होती, आजकाल मला ती पण नकोशी वाटायला लागतात. माझं मन त्यांच्यातही रमत नाही आणि कोणीतरी नव्याचीच मला आस लागून राहते. काय समजत नाही, सगळा मनाचा नुसता गोंधळ उडत जातो. ना वस्तूत मन रमतं, ना व्यक्तीत मन रमतं. मग ही सगळी अवस्था कशाची आहे आणि ही येते फक्त आपल्याला त्याची कारणं समजत नाही. असं का होतं हे समजत नाही आणि हे समजावं म्हणून आपल्याला सद्गुरू करायचे आहेत. हे समर्थ आपल्याला वारंवार समजावून सांगतायत की अशी संभ्रमाची अवस्था आली की मग अतिविचार आणि नुसता संभ्रम, नुसता संशय कल्लोळ यांनी खरोखर म्हणजे बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. वेड लागेल की काय असं वाटायला लागतं. त्याच वेळीच सावरायला पाहिजे. तहान लागल्यावर विहीर खणून उपयोग नसतो. आधीपासूनच विहीर खणण्याची योजना तयार पाहिजे. म्हणजे विहीर एकदा शांतपणे खणून झालेली असली मग कधीही तुम्हाला त्या वेळेला तहान लागावी. बरं तुम्हीच असं नाही, अन्य वाटसरू सुद्धा कोणी तिथून येईल जाईल, त्याची सुद्धा तहान तिथून भागली जाईल. आपल्याला हा संघ जो आहे, सत्संग आहे, तो तशा पद्धतीनं करता आला पाहिजे. संत हे सगळं अशा पद्धतीने करतात. ते फक्त एका माणसासाठी सत्संग करत नाहीत, तर अनेक वाटसरूंची ही जी ज्ञानतृष्णा आहे ना, ही ज्ञानतृष्णा शमवली जावी म्हणून खरं म्हणजे इतका सगळा तो प्रपंच, म्हणजे कसला प्रपंच? अध्यात्माचा प्रपंच हे संत मंडळ उभं करतात आणि आपल्याला त्याच्या आश्रयाला जायचंय. म्हणजे खूप काही गोष्टी आपल्यासाठी सुकर होणार आहेत. अनेक गोष्टींची उकल जी मला एकदा वाचून, कुणाचं तरी एकदा प्रवचन, निरूपण ऐकून मला नाही समजत. अपेक्षा पण नाहीये की एकदा काहीतरी वाचावं, एकदा काहीतरी ऐकावं आणि भराभर पिंडी ब्रह्मांडी भूत, महाभूत, पंचमहाभूत
अनात्म वस्तू, आत्मवस्तू, नंतर काय सगळ्या सर्व संग परित्याग, काय केवढाले मोठे मोठे शब्द, काय बुवा भराभर सगळ्याच्या व्याख्या सांगतात. अक्षरशः असं ऐकताना असं एवढं थक्क व्हायला होतं की त्या थक्क होण्यामध्ये आम्ही दिग्मूढ होऊन जातो आणि पुढचे भराभर सांगितलेले अर्थच आमच्या कानामध्ये शिरत नाहीत. आमची ही अशी अवस्था आहे. म्हणूनच आपल्याला मोठे घास तर घ्यायचेच नाहीयेत, घास छोटेच घ्यायचे. छोटे छोटे घास चावून चावून खाऊन खाऊन मग हळूहळू ते जसे जसे अंगी लागतील तसा तसा आपल्याला त्या आहारामधला बदल अपेक्षित आहे की नाही. तसंच आपल्याला ह्या ज्ञानाच्या मार्गामध्ये सुद्धा करायचं आहे. जे व्यवहारात तेच तत्व आपल्याला या परमार्थात सुद्धा वापरायचंय. काही म्हणजे काही वेगळं नसतं मंडळी, कारण आपले चित्तावरचे संस्कार तसे असतात ना, त्यामुळे त्या पद्धतीने जर तुम्ही पाहायला गेलात तर आपल्याला ते सोपं वाटायला लागतं. मुळामध्ये आधी तो जीव जो त्याच्यात गुंतलेला आहे, सुटतच नाहीये मेला, तो आधी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. की किती सगळ्या गोष्टींचा हव्यास, किती मी, माझं घर, माझी माणसं, माझा संसार, माझं अमुक, माझं तमुक, माझी जागा, माझी खुर्ची, माझं ताटवाटी, ते कुणी दुसऱ्यांनी पाहुणे आलं तरी घ्यायचं नाही. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या खरं तर मनालाही क्लेश होतात. कारण मला सहनच होत नाही, चुकून मी नाहीये घरात आणि माझ्या ताटात माझ्या बायकोनी दुसऱ्याला जेवण वाढलंच कसं, असं कसं ती, म्हणजे एवढं कसं ती चुकीचं वागू शकते. तिला ठाऊक नाही का तिच्या नवऱ्याचं हे ताट आहे, मी घरात नव्हतो जेवायला म्हणून काय झालं, म्हणून माझ्या ताटात त्याला जेवायला वाढायचं. छे 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 छे, भलतच, अहो पापम. या सगळ्या ह्याच्यातून ती व्यक्ती तर स्वतःला त्रास करून घेतेच, पण आपल्या निकटच्या नजीकच्या व्यक्तीला सुद्धा आपण खूप क्लेश ह्या माझं करण्याने देतो. काय झालं हो, समजा एखाद वेळ तुमच्या ताटात तो जेवला, काय ताट झिजलं का, जाताना ताट पिशवीत घालून घेऊन गेला, बरं घेऊन गेला, अहो इतकी घरात ताटं पडली आहेत, कित्येक ताटं तर नुसती फडताळात पडली आहेत, माळ्यावर पडली आहेत, किंवा आता ट्रॉलीच्या पाठीमागच्या बाजूला नुसतीच गठ्ठा ठेवून दिलाय, काढा की होती वापरायला, असं म्हणावंसं वाटतं ना. कशात जीव गुंतलाय तुमचा ठाऊक तरी आहे का? की अजूनही लग्नाला 25 वर्ष झाली तरी बायकोनी तिच्या रुखवतातलं कित्येक गोष्टीच बाहेर काढल्या नाहीत, कारण मुळातच पहिला संसार भरलेला होता. बिचारीला आपल्या रुखवतात आलेल्या वस्तू बाहेर काढायला कधी संधीच मिळाली नाहीये. हे नवरोबांना कधी कळतं तरी का? कळतच नाही. कित्येक गोष्टी आपल्या दृष्टीआडच जातात. जर अशा अनेक गोष्टी आपल्या दृष्टीआड जाऊ शकतात तर मग ह्या प्रपंचात कुठे कुठे अडकायचं, कशा करता अडकायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि ते व्यवस्थितरित्या कळावं. म्हणूनच मंडळी, संत संग हा आपल्या जीवनात फार महत्वाचा असतो. जय जय रघुवीर समर्थ.